नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण राजगिऱ्याची भाजी बनवतोय। ही राजगिऱ्याची भाजी चवीला अप्रतिम लागते बघा। कवळी कवळी भाजी आपण घ्यायचं, दांड जास्त मोठं घ्यायचं नाही तर स्वच्छ निवडून घ्यायची, खराब भाजी असली काढून टाकायची आणि भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला 2 पाण्यानं आणि बारीक चिरून घ्यायची भाजी बघा। मी अशा पद्धतीने भाजी निवडून घेते। आता खराब भाजी अशी काढून टाकते बघा। तर ही पानं कोण खराब आहे तर मी काढून टाकते। अशा पद्धतीने आपण सर्व भाजी निवडून घेणार आहे। अशी मोठ्या मोठ्या पानाची हिरवीगार राजगिऱ्याची भाजी असते। मार्केटमध्ये लाडू असतात नाही का राजगिऱ्याचे, त्याचीच ही भाजी आहे बघा। ह्याच्याच बियाचे आपल्याला लाडू बनवतात उपासासाठी। अशी बारीक चिरून घेतली मी भाजी। खूप चवीला भारी लागते बघा। उपासाच्या दशमी संग तुम्ही खावा, वऱ्याच्या तांदळाच्या भाकरी संग खावा, वऱ्याच्या भाता संग आमटी संग तोंडी लावा तुम्ही, छान लागते। 1 चमचा तेल घालूया आपण। ह्या भाजीला काही जास्त लागत पण नाही, घरातल्या साहित्यात होते। 2 हिरव्या मिरच्या नाही घातल्या मी, 2 लाल मिरच्या घातल्या त्या। माझ्याकडे पिकली मिरची होती, त्याची मी बारीक अशी चिरून घेतली। आता आपण भाजी घालूया बघा। तुमच्याकडे हिरवी मिरची असली तुम्ही वापरू शकताय। सर्व भाजी आपल्याला तर घालायची त्यामध्ये कढईमध्ये। भाजी चांगली परतून घ्यायची, आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। आणि भाजीचा कलर हाय असा राहतो बघा, हिरवागार। आणि आता आषाढी एकादशी आली, उपासाला तुम्ही खाऊ शकताय आणि बनवू शकता। बाजारात अशी भाजी विकायला येते बघा, गावी असल्यामुळे ह्या सर्व भाज्या भेटते त्या। 2 चमचे दाण्याचा कूट घालूया आपण आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। जास्त काही सामान लागत पण नाही, हा या घरातल्या सामानात होते। मिक्स करून घेऊया। तुम्ही 1 दशमी खायते तर 2 दशम्या खाचाला बघा उपासाला। पोट भरणार आहे या भाजी संग तुम्ही जास्त उपासाचा पदार्थ खाचाला। खूप चवीला छान होते। आता पाण्याचा शिंतडा मारायचा वैसा, जास्त नाही पाणी घालायचं आपल्याला आणि भाजी झाकून आता शिजवून घ्यायची आपल्याला। तर पाणी थोडंसं घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया। अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते बघा। झाकण ठेवूया, मधनं चेक करत राहायचं, कडेला लागणार नाही भाजी आपली। आता ताट घसरून माझं खाली गेलं बघा, गरम असल्यामुळं। अजून थोडीशी त्यात पाणी आहे, अजून एक थोडंसं 2 मिनिटं वापरून घेऊया आपण। परत झाकण काढून घेणार आहे आपण आणि भाजी लगेच शिजते बघा, जास्त वेळ लागत नाही, काय नाही, पटकन तयार होते। तर अशा पद्धतीने आज आपण राजगिऱ्याची भाजी बनवली आषाढी एकादशीसाठी। तुम्ही पण नक्कीच बनवा। आता आपली भाजी शिजलेली आहे, ताटामध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये। अशा पद्धतीने आपण भाजी बनवली बघा। खूप चवीला भारी लागते, उपासाला तुम्ही खाऊ शकताय। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। रेसिपी बघितल्या धन्यवाद, बाय बाय।